संघामध्ये गेल्या वर्षी खेळलेला सुंदर सुंदर चेंडूला दिशा दिली चेंडू चाललाय सरळ सीमारेषे बाहेर येतोय चौकार कव्हर ड्राईव्हचा बादशाह म्हणून या प्लेअरची ओळख होते असा छोटा हाईटचा खेळाडू निकेत यांच्या बॅटमधून सुंदर असा पहिला चौकार येतोय अफलातून फलंदाजी डीजे आता तत्पर राहायचंय डीजे रेडी राहायचंय प्लीज रोशन याला मॅन ऑफ द मॅच आणि षटकारांचा पारितोषिक दिला जाईल दिला का धन्यवाद पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार केला पाठवून दिले सरळ मित्रांनो जर तुम्ही महत्वपूर्ण मेहनत घेतली तर परमेश्वर सुद्धा तुमच्याकडे बघत असतो खूप मेहनत घेतली या प्लेयरने या सुद्धा मॅच साठी अनिलजी ढिंगणकर आणि आपला संघ फायनल मध्ये दाखल केला या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्रक्षेत्रात थोडीशी गडबड होते एकाचं रूपांतर दोन मध्ये केलं सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही धावसंख्या मात्र नक्कीच उंचावतीये धाव होत आहेत 6 धावा धाव फलकावरती पुढे चेंडू पुन्हा एकदा कल्पेश मात्र पॉइंटच्या दिशेने सुंदर असा फटका आउटफील्ड खूप फास्ट आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चेंडूचा काही संपर्क नाही चेंडू चाललाय सरळ सीमारेषे बाहेर चौकार डीजे हा पाहतो आपण निकेत अफलातून फलंदाजी पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न रनआउटचा खतरा शकतो डायरेक्ट हिट झाला असं नक्कीच रनआउटचा खतरा पण चिक्की धाव घेण्यात नवयुग क्रिकेट संघ खूप बाहेर आहे लगेच आपलं कामगिरी पूर्ण केली लगेचच 2 धावा कंप्लीट केल्या आणि एकाच रूपांतर 2 मध्ये केलं एकंदरीत धाव संख्या होतीये पहिल्या षटक प्रगतीवरती असताना 12 धावा सेमीफायनलची लढत पाहतो आपण दुसरी लढत नवयुग क्रिकेट संघ पंगारी गोविंदवाडी वर्सेस दाराई जाकमाता क्रिकेट संघ दमामे यांच्यामध्ये पहिला गोलंदाज कल्पेश गोलंदाज मार्कवर सुंदरसा सामना करतोय त्याला निकेत आता मात्र खराब चेंडू परंतु निकेश काही सगळं पडला रनआउटचा खतरा होऊ शकतं का काहीच बॅकअप नाही त्या ठिकाणी गच्चाड क्षेत्ररक्षण मित्रांनो पाहिलं तर सामन्याचं गणित सांगतंय सामन्याचं प्रेशर सांगतंय की काय आहे सामन्याचं गणित वारंवार प्रेशर आपल्या खांद्यावरती घेत आहेत लगेचच नवयुग थँक्यू वाईड आहे थँक्यू लगेचच आपली कामगिरी या ठिकाणी पूर्ण करतात धावा किती घेतल्या 2 धावा प्लस वाईड 1 पंच राईट थँक्यू एकंदरीत तीव्र धान संख्या वधारते उंचावते जाऊन पोहोचते 15 धावांवरती 15 धावांवरती पहिलं षटक प्रगतीवरती सुंदर पुन्हा एकदा सुंदर पंच केला चेंडू त्या ठिकाणी श्रीकांत आहे चेंडूवरती एका धावती मात्र समाधान मानावं लागेल अफलातून क्षेत्ररक्षण श्रीकांत यांचं आपण पाहिलं आणि पहिल्या 6 चेंडू मध्ये मित्रांनो व्हीआरसीसी आपल्याला विनंती करतो की ते थोडं दिसत नाहीये व्यवस्थित थोडं पडदा सोडलात तर बरं होईल तिथे बांधू नका प्लीज इथे युट्यूब वाले सांगतायत व्हीआरसीसी हा थँक्यू आणि पडद्याला पाय वगैरे लावायचा नाहीये कारण पडदे खराब होतात याच्यानंतर सुद्धा मॅचेस होणार आहेत थोडस काळजी घ्या कारण हा परमनंट पडदा आहे असं नाही की या मॅच नंतर तो काढला जाणार आहे इथे बरेचशा मॅचेस होत असतात मित्रांनो मंडपवाल्यांचं आपल्याला रिक्वेस्ट आहे की पडद्याला फोल्ड वगैरे करू नका त्याच्यामुळे पडदा फाटला जातो त्यांचं खूप नुकसान होतं
थोडस जवळ येऊन बसलात तरी चालेल, या मॅचचा आनंद घ्या. मंडपवाल्यांची रिक्वेस्ट आहे. चला लगेच सामन्याकडे आपण वळू. दुसरा गोलंदाज मार्कवर येतोय श्रीकांत. सलामीची पहिली जोड अजूनपर्यंत क्रीज वरती. याच्यानंतर पाहिला तर नवयुग क्रिकेट संघाकडे चांगला भरणा आहे बॅटिंगचा. आपल्यातून बॅटिंग करतात. सुधीर सुद्धा आहे मागे. आता मात्र थोडासा वाईड यॉर्करचा प्रयास ठेवला. पाहूया पंचांचा इशारा काय येतो. सुंदर चेंडू होता. सुंदर चेंडूची सांगता झाली. मात्र हलक्या हाताने ड्राईव्ह केला. आउटफील्ड खूप फास्ट आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मदन चेंडूवरती आहे. सॉरी, क्षेत्ररक्षक कल्पेश चेंडूवरती होता. एक धाव मात्र नक्कीच कंप्लीट केली. एकेरी दुकेरी धावड संख्येने नक्कीच आपलं समाधानकारक डोंगर उभं करतील का पाहूया. किती धावांचा डोंगर उभं करतात. आतापर्यंत दुसरं षटक प्रगतीवरती असताना एकंदरीत धावा 17 धावांवरती पोहोचतीये. मजल मारता आली आतापर्यंत. मात्र पुढे येऊन घेतला. क्षेत्ररक्षक कॅच होऊ शकतं का. चेंडूवरती आहे, खूप लांबून आला. एक धावा कंप्लीट केली आणि एकाचं रूपांतर 2 मध्ये केलं. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिलं. अफलातून फलंदाजी. संत आणि सावधगिरीने चालू असलेला सामना आपण पाहतोय. सेमीफायनलची ही दुसरी लढत. 4 षटकांचे सामने. 13वा अजिंक्यतारा चॅम्पियन चषकाचा मानकरी कोण असेल हे थोड्याच वेळात आपल्याला समजेल. ताडव्या बॅटने खेळला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे किरण. खूप लांबून येईल. अक्षय आहे, सॉरी, खूप लांबून चेंडूवरती आला. तोपर्यंत मात्र एकाचं रूपांतर 2 मध्ये नक्कीच केलं. एकरी दुहेरी धावसंख्या मात्र नक्कीच उंचावतात. एकंदरीत धावसंख्या 21 धावा. सेमीफायनलची दुसरी लढत आपण पाहतोय. तर पहिला संघ दाखल झालाय फायनल मध्ये. आदर्श क्रिकेट संघ करंजाळी. याच्यानंतर लगेचच तिसऱ्या चौथ्या ट्रॉफीसाठी एक सामना होणार आहे. 3 षटकांचा सामना असेल. हा सामना संपताच मात्र बॅटने कडा घेतले का पाहूया पंच काय सांगतात. सुंदरशी अपील आले त्या ठिकाणी. सुचितला मात्र चेंडू गवसत नाहीये. पाहिला गेला तर सुंदर चेंडू. पंचांचा इशारा अजूनपर्यंत आलेला नाहीये. विकेटचं पतन परतावं लागेल. सुचितला माघारी संधी असेल. डीजेला. डीजे प्लीज. की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. नवीन बॅट्समन येतो. एकंदरीत चेंडू झालेत 5 चेंडू झालेत. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. फलंदाजी वरती येतोय नवीन बॅट्समन सुधीर येईल. ज्याने अफलातून बॅटिंग केली होती मागच्या मॅच मध्ये सुद्धा. असा सुधीर. मॅटने कडा घेतली. आउटफील्ड खूप मागे फास्ट आहे. जाईल का सीमारेषेपर्यंत. काय क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. अफलातून क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहिलं आपण. 100% एफर्ट दिलं मित्रांनो. सेमीफायनलची लढत आहे त्याप्रमाणे क्षेत्ररक्षण सुद्धा सुंदर होत आहे. आणि 2 षटकांचा एकंदरीत खेळ संपला. पहिल्या 12 चेंडूवरती धावा खर्च केल्यात. एकंदरीत 22 धावा. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पुढचं षटक कोण घेऊन येतं पाहूया आपल्या संघाकडून. नवनिर्वाचित गोलंदाज येईल का गोलंदाजी मार्कवर. पहिले तर मागच्या मॅच मध्ये सुंदरशी गोलंदाजी केली होती. असा गोलंदाज पाहूया कोण येते गोलंदाजी मार्कवर. विकास काही डिस्कशन करताना कर्णधार सुद्धा आहे त्या ठिकाणी. आणि पाहूया गोलंदाजी मार्कवर येतोय गोलंदाज
चेतन, गोलंदाजच्या मार्कवर नवा गोलंदाज चेतन येईल. स्ट्राईकला असेल सुधीर, नॉन स्ट्राईकला निकेत. एक विकेटचा पतन झालाय. पहिल्या विकेट ज्या ठिकाणी आला होता सुचित यांचा बॅटने कडा घेतली होती. सुंदरसं झेल टिपला त्या ठिकाणी विकास यांनी. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल पाहतोय आपण. 4-5चा फॉर्म्युला आहे आणि सर्कलच्या आतमध्ये 3 प्लेयर असतील. 3 पेक्षा जास्तही ठेवू शकतो. कंपल्सरी 3 हे असतीलच. पहिला चेंडू पाहूया. पंच काय सांगतात. थोडासा बाहेर ठेवला. नक्कीच वाईड चेंडू आहे. पंचांचा इशारा येतोय वाईड. दोन्ही हात समांतर म्हणजेच धावा असतील अवांतर. पंचांना कोणत्या प्रकारचा दबाव आणायचा नाहीये. तुमच्याकडे रिव्ह्यू आहे, तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता त्या वाईड साठी तुम्हाला जर वाटत असेल तर. पंचांबरोबर बस कुठल्याही प्रकारचा वादविवाद करायचा नाहीये. चला पंचांचा निर्णय असेल. तुम्हाला वाटलं तर तुम्हाला अजिंक्यदाराने एक रिव्ह्यू सुद्धा दिलाय, तुम्ही तो घेऊ शकता. तुम्ही तो रिव्ह्यू जिंकला तर पुन्हा त्याची संधी असते, गमावलं तर मात्र नाहीये. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडूचा मारा करतोय. वारंवार जाऊन विसावते. आता मात्र सुधीरला लय गोसत नाहीये. शॉर्ट पिच चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्नात मात्र अपयश. चेंडू जाऊन विसावला. बिंदू चेंडूची पुन्हा एकदा सांगता. मात्र आडव्या बॅट निकाला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहे. सुयश त्या ठिकाणी होता. 1चं रूपांतर पुन्हा एकदा 2 मध्ये केलं. मी आधी सांगितलं चिक्की धावा घेण्यामध्ये नवयुग सिंग संघ खूप माहिर आहे. 2 धावा कंप्लीट केल्या. विकास मात्र थोडंसं कानमंत्र देतोय गोलंदाजाला. पाहूया काही रणनीती असेल सेमीफायनलची. आपण ही लढत दुसरी लढत पाहतोय. एक साइडने आदर्श क्रिकेट संघ ज्याच्या नावातच आदर्श आहे, असा आदर्श आपल्याला सर्वांना दाखवून दिलं. चिल्ल्या पिल्ल्या प्लेयरांना घेऊन मात्र आपला संघ फायनल मध्ये दाखल केला. अफलातून फलंदाजी रोशनी आजची राहिली. अमोल सुंदरस या स्पर्धेसाठी ज्याने महत्वपूर्ण मेहनत घेतली. आम्हाला त्यांच्याकडून डीटीपी लागते. झेल होऊ शकतं का टीपमध्ये. क्षेत्ररक्षक आहे, परंतु क्षेत्ररक्षक दर्शक व्हावं लागेल. क्षेत्ररक्षक चेंडूवरती खूप लांबून दुसरा आला. सुंदरसा बॅकअप त्या ठिकाणी दिलं, परंतु एकाच रूपांतर पुन्हा एकदा 2 मध्ये केलं. सन्माननीय विजयजी विचले आणि प्रेमजी विचले या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपल्याला विनंती करेन की आपण मान्य कक्षामध्ये दाखल व्हायचंय. विजयजी विचले साहेब आणि प्रेमजी विचले साहेब, त्याप्रमाणे टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. आपले सन्माननीय मणिजी लोंढे या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत. मित्रांनो, एक छोटस वड लावलं होतं आणि वडाचं रूपांतर वटवृक्षामध्ये केलंय. सन्माननीय सकाळ सत्रामध्ये उपस्थित राहता आलं नाही, परंतु आता मात्र उपस्थित राहिले सन्माननीय मणिजी लोंढे, विजयजी विचले या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. मात्र पाहूया गगनाला उडलेला चेंडू. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक एक नव्हे तर 3 क्षेत्ररक्षक. तोपर्यंत मात्र 2 धावा नक्कीच कंप्लीट केला. मित्रांनो, अंदाज येत नाहीये इथे. पाहिला गेलं तर सुंदरसा गगनाला भिडलेला चेंडू होता. चेंडू खाली 3 क्षेत्ररक्षक. जेव्हा 3 क्षेत्ररक्षक एका ठिकाणी येतात तेव्हा नक्कीच झेल मिस होतो. आपण बराच वेळा पाहिलं. त्याचप्रमाणे सन्माननीय मनोहरजी टेमकर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपल्याला सुद्धा विनंती करेन की आपण मान्य कक्षामध्ये दाखल व्हायचं प्लीज. षटकार चौकार असं पाहायला मिळत नाही आपल्याला. मात्र यॉर्कर लेवलचा चेंडू थोडासा खोदून काढलाय. रनआउटचा खतरा होऊ शकता. 1 धावा कंप्लीट केली. सुयश मात्र थोडीशी गडबड करतोय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. पुन्हा एकदा 2 धावा नक्कीच कंप्लीट केल्या. दोन्ही धावसंख्या मात्र उंचावतीये. एकंदरीत धावा होत आहेत 31 धावा स्कोर वरती. दुसरं षटक प्रगतीवरती असताना जोपर्यंत सुधीर आहे तोपर्यंत काही होऊ शकतो. थोडेसे पाहिलं तर सामन्याचं गणित सांगते की धावसंख्या थोड्याशा जास्त उंच करायच्या आहेत. पाहिलं गेलं तर ज्याप्रमाणे मागच्या मॅचला वड थोडासा हळत होता, आता थोडासा शांत आहे, कारण धावसंख्या तेवढी बॅट मधून येत नाहीये. पाहिलं तर सुंदरशी गोलंदाजी दाराई जाकमाता क्रिकेट संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. नवयुग क्रिकेट संघ पांगरी गोविंदशेठ वर्सेस दाराई जाकमाता क्रिकेट संघ उन्नवरे. आता मात्र पाहूया पंच काय सांगतात. वाईडच्या रूपाने अवांतरित धावसंख्या नक्कीच भर घालेल. वाईड
एक धावा आणि वन बम सुद्धा असेल. एकंदरीत चेंडू या षटकामध्ये शिल्लक आहेत. शेवटचा चेंडू शेष असेल. वाईड आला होता. शॉर्ट पिच चेंडूचा मारा केला होता. पुन्हा एकदा काहीशी मिसफील्ड आणि चाललाय सीमारेषेपर्यंत चेंडू. नक्कीच सीमारेषा बाहेर. षटकार आहे की चौकार आहे. येतोय वन बम सीमारेषा बाहेर. खणखणीत चौकार. डीजे प्लीज. खूप छान रणनीती आखली नवयुग क्रिकेट संघाने. पाहिल्या गेल्या तर संत आणि सावधीने पहिल्या 2 षटक खेळून काढल्या. आता मात्र थोडीशी हाणामारी करावी लागेल. पाहिल्या गेल्या तर एकंदरीत धाव संख्या होतीये 36 धावापर्यंत मजल मारता आली. शेवटचे 7 चेंडू शेष असतील. पाहूया 7 चेंडू मध्ये किती धावा उभारतात, उंचावतात. कारण मित्रांनो, मी आधीच सांगितलंय, जर का तुम्हाला एखादी बिल्डिंग, एखादं घर, एखादं स्ट्रक्चर उभा करायचं असेल त्याचा पाया मजबूत करावा लागतो. त्याचप्रमाणे पाया थोडासा ढिला राहून चालत नाही. पाया मजबूत केला. चेंडू लागला असेल तर कृपया बॉक्स घेऊन जा. राकेश मांजरेकर. चला राहुल, चला. चालता फिरता प्लेअर म्हणून या प्लेअरची ओळख आहे. क्षेत्ररक्षक चेंज करून घ्या. दुसरा क्षेत्ररक्षण घ्या आतमध्ये प्लीज. थोडस लागलंय प्लेअरला. नवीन प्लेअर घ्या आतमध्ये. दुसरा प्लेअर घ्या. विकास, सामना थांबू नका प्लीज. चला एकाने आतमध्ये चला. एकाने आतमध्ये चला क्षेत्ररक्षणासाठी. विजादा चला. चला चला लवकर चला विजादा. विजय विठमल येतात त्या ठिकाणी. कारण या सुद्धा प्लेअरने काल उपस्थित दाखवली होती. मैदानामध्ये खेळला होता. आता मात्र क्षेत्ररक्षणाची जबाबदारी करताना कारण क्षेत्ररक्षणात थोडीशी इजा झाली आहे. शेवटचे 7 चेंडू शेष असतील आणि नवनिर्वाचित गोलंदाज, नौका गोलंदाज म्हणू आपण त्याला, असा ओमकार या ठिकाणी पाहू द्या. शेवटचं षटक आणि हलक्यात ड्राईव्ह केला. पाहिलं होतं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. पाठवून दिलं सर सीमारेषा बाहेर. येतोय सणकणीत चौकार. सीमा पार. डीजे. सुंदरसा कव्हर ड्राईव्ह, कधी पॉइंटच्या दिशेने तर कव्हरच्या दिशेने रणनीती आखली होती दमामे संघाने ऑफ साइडला गोलंदाजी करण्याची. परंतु तेवढेच प्रत्युत्तर दिलं निकेत याने. पुन्हा एकदा चालेल का? क्षेत्ररक्षकच्या चेंडू खराब. क्षेत्ररक्षण 1 नव्हे 2 रूपांतर केलं. तिसरी धावा होईल का? नक्कीच तिसरी धाव होईल. परंतु अंकेशला परतावं लागेल का? नाही. तर तिसरी धावा सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण. गचाड थ्रो आपण पाहिला तिकडे आणि 1 नव्हे तर एकाचं रूपांतर 3 मध्ये केलं. म्हणजे पहिल्या 2 चेंडू मध्ये 7 धावा खर्च. एक नवनिर्वाचित गोलंदाज ओंकार. पहिल्या 2 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्या. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. आता मात्र 3 धावा धावून काढल्या आणि आता स्ट्राईकला असेल सुधीर. या पहिले पुढचे 4 चेंडू सुधीरलाच खेळून काढायचे आहेत का? पाहूया काय रणनीती असेल. मोठे चौकार षटकार सुधीर याच्या बॅट मधून आपण पाहायला मिळाला नाही या मॅच मध्ये. सुंदर चेंडू. आता मात्र सुंदर चेंडू ठेवला. कमबॅक केलं
थोडासा उंगल्या फिरवल्या चेंडूवरती, चेंडू आत आणला. सुंदर चेंडू, सुंदर चेंडू सुधीर यांसाठी. आता चेंडू असतील 3 आणि एकंदरीत धावा पाहूया कितीपर्यंत मजल मारतात. कारण पाहिलं तर आतापर्यंत स्कोरवरती धावा लागल्यात 43-43. अजून 3 चेंडू या षटकातील शेवटचा असेल. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाज नौका असला तरी त्याच्याकडे सुंदरशी शक्ती आहे, पॉवर आहे, नजाकत आहे. पाहिलं तर अफलातून चेंडू ठेवला सुधीरसाठी. शॉर्ट पिच चेंडू न समजलेला चेंडू वारंवार जाऊन विसावला. पुन्हा एकदा बिंदू चेंडूची सांगता झाली. आता चेंडू 2 पाहूया की धावांचं डोंगर उभं करतील. एखादा षटकार चौकार येईल का? आता मात्र पाहूया स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक खूप लांबून येईल, परंतु क्षेत्ररक्षक बनावं लागेल का? दर्शक चेंडू चाललाय सरळ सीमारेषा बाहेर येतोय. स्क्वेअर लेगला खणखणीत चौकार. डीजे मणिजी लोंढे यांचा आवाज ऐकू, कारण सकाळपासून मित्रांनो आपण ऐकलं नाहीये. या ठिकाणी आपण आलोय. त्याचप्रमाणे मनोहरजी टेमकर सुद्धा या ठिकाणी आलेत. कुठे दिसत नाहीयेत? अच्छा, त्या साईडला आहेत का? सुंदर चेंडू, पुन्हा एकदा सुंदर चेंडू. 1 धावा कंप्लीट केली. पाहूया दुसरी धावा घेतील का? थांबावं लागेल आता, परंतु एका धावावरती समाधान लागेल. दुसऱ्या विकेटसाठी, दुसऱ्या धावांसाठी रणनीती आखली होती, परंतु रनआउटच्या रूपाने बॅट्समनला परतावं लागेल माघारी. चला लगेचच आपण ऐकू सन्माननीय मणिजी लोंढे यांचा आवाज. थँक्यू. भेटू लगेचच पुढच्या सामन्यामध्ये. धन्यवाद सुदेशजी. सर्वप्रथम मी 13व्या अजिंक्यतारा चॅम्पियन चषक 2026 मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. धावफलकावरती धावा जोडल्या आहेत. प्रथम फलंदाजी करत असताना नवयुग क्रिकेट संघाने 48 धावा धावफलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत आणि 49 धावांचं ध्येय असेल, पाठलाग करायचा असेल धाराई जाखमाता या संघाला. चला जाऊया आपण मित्रांनो सन्मान सोहळा या कक्षाकडे वळतो. कारण स्पर्धा म्हटली किंवा कोणताही शुभ कार्य म्हटलं तर अतिथीगणाचं स्वागत हे आपलं कर्तव्य आहे आणि आपण त्या कर्तव्याकडे वळतोय. तर सर्वप्रथम ज्यांचा आपण सन्मान घेतोय ते आदरणीय, ज्यांच्यामुळे ही DTP आणि आजचा जो सुंदर नजराना आपण पाहतोय ते सन्माननीय आदरणीय एक नवोदित उद्योजक विजयजी विचले आणि त्यांचे चिरंजीव प्रेम विचले यांचा आपण आदरातिथ्य सन्मान करतोय. मी अध्यक्ष साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा आदरातिथ्य सन्मान करायचा आहे. विजयजी विचले आणि प्रेम विचले यांचं. सन्माननीय मनोहरजी चव्हाण उपाध्यक्ष आणि अनिल मांजरे, अनिलजी डिंगणकर आपणास ते विनंती करत आहेत. आपण त्या सन्मानास पात्र ठरतात असं त्यांचं म्हणणं आहे. तर आपल्यालाही बोलवत आहेत. चला जाऊया आपण मैदानाकडे. खरं तर मित्रांनो तुम्हाला सांगेन की 13वा अजिंक्यतारा चॅम्पियन चषक अगदी जल्लोषात, आनंदात आणि उत्साहात संपन्न होताना पाहायला मिळते. एक नियोजन भन्नाट, देखणं, दिमागदार नियोजन आजच्या या 2 दिवसामध्ये आपण पाहिलं. हे केवळ म्हणजे नवनिर्वाचित अध्यक्ष सन्माननीय मंगेजी बागणे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ही स्पर्धा अतिशय उत्तमरित्या संपन्न होते. विशेष म्हणजे आजचा दिवस आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे ते वाढदिवस मूर्ती सन्माननीय जय शिवाजी क्रिकेट संघाचे सर्व आणि विशेष म्हणजे तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे एक मार्गदर्शक आणि
सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांचं मोठं नाव आहे असे सन्माननीय प्रतिभावंत व्यक्तिमत्व हेमंतजी कानिम सर यांचं देखील आज वाढदिवस आहे. आपण सर्वांनी मिळून टाळ्यांच्या गजरात त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया आणि ते जर उपस्थित असतील तर त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकार करायचा आहे. त्यांना ही विनंती करेन आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. चला जाऊया, फलंदाज प्राचारण करा. विनंती असेल, वेळ फार कमी आपल्याकडे, कारण आपल्याला पाहायचा आहे तो अंतिम सोहळा. अर्थातच आदर्श क्रिकेट संघ पाहतोय आमच्या विरुद्ध आणि आमच्या समोर कोण लढणार. चला फलंदाज, विनंती असेल धराई जागमादा प्लीज. आणि मैदानामध्ये दाखल होतोय तो आहे रोहित आणि स्वप्नील. रोहित वरती जबाबदारी दिली गेली आणि स्वप्नीलला संधी दिली जाते. इथे सलामीवीर धुरंधर मैदानामध्ये दाखल होत आहेत. रोहित हिटमॅन आणि स्वप्नील जाधव आणि रोहित आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर पुढील सन्मानाकडे आपण बोलतोय ते म्हणजे टिटवाळा शहरातून आलेले राजेश्री शिवछत्रपती स्वराज्य कोकण प्रतिष्ठान टिटवा या संस्थेचे संपर्क प्रमुख, शिक्षण समिती प्रमुख आणि टिटवाळा शहरातील नवोदित उद्योजक आदरणीय खेड तालुक्याचे सुपुत्र आदरणीय अरविंदजी शिगवण साहेब यांचा देखील आपण आदर तिथे सन्मान करतोय. मी सन्माननीय उपाध्यक्ष आणि अध्यक्ष सन्माननीय मंगेशजी भागणे साहेब यांनी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण अरविंदजी शिगवण साहेब यांचा आदर तिथे सन्मान करायचा आहे. चला स्ट्राईकला चला मित्रांनो, आपण पाहतोय 49 धावांचा पाठलाग करत असताना आपण आता पहिला चेंडू पडेल, कोण जाईल अंतिम सामन्यात दाखल. पहिला चेंडू गोलंदाजी मार्क वरती आहे. अंकेश पहिला चेंडू फेकेल, सामना करेल. स्वप्नीलला संधी दिली गेलेली आहे. नव्याने नवा प्रयोग केला करतायत धराई जागमादा. चला चेंडू फेकला जातोय. हो, बॅटची काढा गलीमध्ये निघून जातोय. टर्नबॅकच्या दिशेने जातोय. पॉवर प्लेचा षटक येईल का? जातोय सरळ सीमारेषे पार जाईल का? पण जातोय सीमारेषे पार. स्वप्नीलकडे 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. अंकेश गोलंदाजी मार्गवरती आहे. ओ यॉर्कर मारण्याचा प्रयत्न, फुल टॉस केलाय, गुदगुल्या करत जातोय, सीमारेषेचा वेध घेतोय, क्षेत्ररक्षक येतोय, अडवलं जातंय. फेकी करण्यापूर्वी पुरेसा वेळ मिळतो या दोन्ही फलंदाजांमध्ये. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 6 या अंकावरती पोहोचली जाते. 2 चेंडू फेकले गेले आणि 2 चेंडू मध्ये 6 धावा आतापर्यंत खर्च केल्या स्वप्नील आणि रोहितने. रोहितचा जर मागील कामगिरी पाहिली तर फार भन्नाट कामगिरी राहिली. मोठे फटके देखील खेळले, पण स्वप्नीलने मोठे फटके खेळले नव्हते, पण आजच्या दिवसामध्ये खेळले असावेत म्हणून त्याला संधी दिली गेली असावी स्वप्नीलला. आणि पुन्हा एकदा दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. पॉवर प्लेचा षटक आहे. एकेरी दुहेरी धावांचे इथे भर काढली जाते, इथे संगम केला जातोय, इथे रणनीती आखली जाते. सुंदर मित्रांनो, तुम्हाला ध्येय गाठायचे आहेत तर तुमच्या गाड्या ह्या रस्त्यावरती आणाव्याच लागतील. ज्यांच्या गाड्या गॅरेजला त्यांना ध्येय गाठण्यास शक्यच होत नाहीये, त्यामुळे तुम्हाला गाड्या ह्या रस्त्या आणाव्या लागतील. मग गाड्या रस्त्यावर आल्या की चढण आलं, वळण आलं, गतिरोधक आलं, ऊन आला, पावसाळा आला, ही झुंज ज्याला जमते त्याला यश संपादन करणं जमतं. पुन्हा एकदा चेंडू आहे, सुंदर असा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. मित्र खेळाडू, तुम्हाला जर प्रत्येक चेंडू वरती येऊन खेळावं लागणार आहे, कारण अंतिम सामन्यामध्ये तुम्हाला मजल मारता येईल. जर सुदेशजी जर धाराई जागमाता अंतिम सामन्यामध्ये पोहोचलं तर रेकॉर्ड ब्रेक होईल की अंतिम सामन्यामध्ये पोहोचण्याचा विक्रम धाराई जागमाता संघ करणार आहे. पहिला गेला तर मणीचे सुंदर सुंदर विकेटचा पतन पाहिला गेला तर मणीचे गेल्या वर्षीचा डिपेंडंट चॅम्पियन होता आदर्श क्रिकेट संघ करंजाळी, हा फायनल मध्ये पोहोचलाय. तर धाराई जागमात नक्कीच 2 वेळा या कप जिंकलाय आणि नक्कीच फायनल मध्ये पोहोचेल का पाहूया. सर्वांची आशा लागलेत की कोणता संघ असेल फायनल मध्ये दाखल होईल. तोच देखील तेवढाच आनंद असणार आहे. पांगारी गावचे सन्माननीय व्यक्तिमत्व
तुकारामजी शिगवण या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपल्याला विनंती करेन की आपण मांडव कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे आणि या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. खरंच एक अभिमानाची देखील गोष्ट वाटते की या संघर्षामध्ये आहे ना की आदर्श क्रिकेट संघाने आपला समतोल केव्हाही ढासळून दिला नाही. किती अडचणी आल्या, किती संघर्ष आला, कितीही तडजोड करण्यात आली, पण आदर्श क्रिकेट संघ जे आपल्या सोबत आले त्यांना घेऊन ही लढाई, हा संघर्ष, हा रणसंग्राम जिंकताना आज आपल्याला पाहायला मिळत आहे. एवढा आदर्श आज आपल्या दापोली तालुक्यामध्ये या आदर्श क्रिकेट संघाने निर्माण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक अभिमानाची बाब म्हणावी लागेल आपल्या नवरे विभागासाठी. मोठा फटका खेळलाय, शतरक्षक येतोय, चुकतोय आणि त्याचाच महाग फटका पाहायला मिळतोय आणि रूपांतर होतोय 4 धावेमध्ये. 4 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचली जाते या आकड्यावरती, 12 या आकड्यावरती. त्याबद्दल आम्ही अजिंक्यतारा क्रिकेट संघ आपलं सहर्ष ऋणी आहोत. खूप खूप धन्यवाद. नक्कीच आता थोडंसं समीकरण बदलते कारण विकेटचं पतन झालेलं आहे. माघारी परतावं लागलं स्वप्नीलला आणि आता दाखल झालाय श्रीकांत. श्रीकांतकडे सुदेश जर पाहिलं तर टेनिस क्रिकेटचा अनुभव मधल्या काळामध्ये गेली 2 वर्ष थोडंसं दूर राहिले होते क्रिकेट पासून, पुन्हा पुरागमन केलं आणि पुन्हा त्याच दरारात तीच दहशत निर्माण करताना धाराई जागमाता संघ या अजिंक्यतारामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. हे महत्वाची बाजू असणार आहे. धाराई जागमाता संघाकडे पुन्हा एकदा गोलंदाज आहे यॉर्कर. हो, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरलाय मित्रांनो. हेच फार महत्वाचं असतं. कुठे संघर्ष करायचं, कुठे थांबायचं, याला ज्याला कळतं ना त्याला यश संपादन करणं जमतं. मित्रांनो, सृष्टीमध्ये असा एकच असा महापुरुष आहे ज्यांना जन्माला येण्याचं आधी नियोजन ठरलेलं असतं. मला का जन्माला यायचंय हे नियोजन ज्यांच्यामध्ये ठरलं तो केवळ फक्त एकमेव महापुरुष असेल, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरती पाहतोय सागर. हो, क्रॉस द लाईन खेळलाय, जातोय सरळ, येतोय उंच पुरेपूर षटकार. धीम्या गतीचा राहिला चेंडू, कमी पडला, थोडी उंची मिळाली, क्रॉस वेळ मिळाला, पूर्ण क्रॉस द लाईन खेळायचा आणि धाडून दिलेलं सरळ सीमारेषेपार षटकाराने 6च्या मदतीने 18 या धाव संख्येवरती पोहोचलं जाते धाराई जागमाता. 49 धावांचं कडवं आव्हान आहे मित्रांनो. जसं तुमचं आव्हान आहे तसं तुमचा संघर्ष देखील, तुमचा आत्मविश्वास वाढताना पाहायला मिळतोय. पण सागरला थोडंसं भेदक मारा करावा लागेल, टिचून गोलंदाजी करावी लागेल आणि टेनिस क्रिकेटमध्ये जर तुमच्या संघाला तारायचं असेल ना तर तुमच्याकडे संमिश्र गोलंदाजी असणं फार महत्वाचं आहे. कधी गतीमध्ये परिवर्तन, टप्पा अचूक असणं गरजेचं आहे. 3 रणनीती फार महत्वाची आहे. मी नेहमी समालोचन कक्षाच्या माध्यमातून सांगत असतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 पेक्षा गड किल्ले जिंकले ते केवळ ना केवळ फक्त मॅनेजमेंट, नियोजन, रणनीती यांच्या जोरावरती जिंकलं. म्हणजे विशेष सांगायचं तर आपली पूर्ण टीम आज एकत्र भेटते असं मला वाटतंय. राहुल मिस असेल तर तुम्ही समालोचक आहात, आम्ही सुद्धा बऱ्याचशा स्पर्धा कव्हर करतोय, मनोज टेमकर सुद्धा आहेत. आणि या स्पर्धेला पाहिलं तर आपल्याला मोठं अजिंक्यतारानेच केलंय, त्याच्यामुळे आपण आज इथे आहोत. पाहिलं गेलं तर खरोखरच अशा व्यक्तींबरोबर यायला, बसायला, मिळायला, सर्व कामं करायला खूप मजा येते. हीच तर सर अजिंक्यताराची खासियत आहे की अजिंक्यताराने नुसते खेळाडू नाही घडवले
तर काही नेतृत्व करण्याची संधी दिली, नेतृत्व करणारे युवक घडवले. जसे अनेक क्षेत्रामध्ये मी सुद्धा कार्यरत आहे सामाजिक क्षेत्रात, तसं समालोचक म्हणून, एक कलाकार म्हणून, तुम्ही देखील एक नियोजक म्हणून आज घराघरात पोहोचले जातात. टेमकर सरांचा आवाज देखील सगळ्यांना आवडता ठरतोय. या सगळ्या गोष्टी अजिंक्यतरांनी दिलेत, त्यामुळे अजिंक्यतराला बेस्ट जेवढं आपल्याकडे देता येईल ना तेवढं आपण सगळेजण देतो. आणि टीम महत्वपूर्ण, एकत्र येऊन समालोचन करणे हे देखील एक योगायोग आणि भाग्याची गोष्ट आज पाहायला मिळते. नक्की जे युट्यूब लाईव्ह बघतात त्यांना मनोज टेमकर यांचा आवाज सुद्धा ऐकवतो, कारण कॅमेरा आपल्यापर्यंत येत नाहीये. बघायला गेलं, अरे वा, थँक्यू, कव्हर सुद्धा केलंय आम्हाला, खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी मनोज टेमकर सुद्धा माझ्याबरोबर जोडलेत. मी सुदेश शिगवण आणि मणिची लोंढे, ज्यांची आपली आपण प्रेरणादायी समालोचन त्यांच्या वाणीतून ऐकतो, असे तिन्ही आम्ही जोडलोय. त्याचप्रमाणे मला राहुल सुद्धा खूप चांगला सपोर्ट करतो. राहुल सुद्धा इकडे असतील, नक्कीच या, कारण आपल्याला मोठं केलंय अजिंक्यतराने. मित्रांनो, जे काही आम्ही आहोत ते अजिंक्यतरामुळेच. सुंदर चेंडूचा फायदा उचलला, चेंडू चाललाय सरळ सीमारेषे बाहेर येतोय, कणकणीत षटकार. डीजे एक बाजू असेल की नवयुग संघ देखील तितकाच बलाढ्य देखील आहे. हो, खराब क्षेत्ररक्षण, यष्टीरक्षण पाहायला मिळतोय. याचा नजारा आपल्याला फायदा मिळतोय तो धाराई जागमाता या संघाला. येतोय बिनकामाचा चौका. गोलंदाज प्रथमेश चव्हाण येईल. प्रथमेश शिबे आहे की चव्हाण आहे? चव्हाण. प्रथमेश चव्हाण येईल गोलंदाजी मार्कवर. सुंदरशी कामगिरी या प्लेयरने केली होती. अफलातून गोलंदाजी केली होती. आपल्या गोलंदाजीच्या जीवावरती आज संघ इथपर्यंत आला होता, दाखल झाला होता सेमीफायनल मध्ये. पाहूया सेमीफायनलची लढत काय असेल. 12 चेंडू आणि 20 धावांची गरज. नक्कीच आज आपण पाहतोय जे छायाचित्रामध्ये क्षण टिपले जात आहेत. खऱ्या अर्थाने फलंदाजा रोशन आहे, ज्याच्याकडे क्षमता देखील आहे, पण क्रिकेटमध्ये त्याला चेंडू टिपता आला नाही, अचूक टायमिंग घेता आला नाहीये. पण आज या अजिंक्य तारामध्ये 13व्या अजिंक्य तारामध्ये त्याने एक क्षण आपल्या सुवर्ण क्षण ठरवले जात आहेत या कॅमेऱ्याच्या माध्यमातून. ते देखील ह्या आठवणी राहतील. 13वा अजिंक्य तारा चॅम्पियन चषक अगदी दिमागदार पद्धतीने आणि 3:30 वाजता पहिला सेमीफायनल, दुसरा सेमीफायनल सामना आपल्याला पाहायला मिळते. मोठं नियोजन आज तुमच्या सर्वांच्या उपाध्यक्ष तुम्ही देखील स्वतः आहात. हे नियोजन करताना एक आनंद देखील आपल्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतोय. मणी सर, खरं सांगायचं झालं तर ही आता स्पर्धा नाही राहिली आहे, आपल्या वर्षभराचा एखादा सोहळाच झालाय. कारण पाहिला गेलं तर 2 दिवस आपण या सोहळ्यासाठी देतो. सुंदर चेंडू ऑफ साइडला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सूचित आहे. गोलंदाजी मार्कवर 1 धावा कंप्लीट केली. काय सगळं चाळ थ्रो ठेवला आणि चाललंय सरळ सीमारेषेपर्यंत. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1चं रूपांतर 2 मध्ये नव्हे, 3 मध्ये नव्हे, तर किती धावा कंप्लीट केल्यात पंच सांगतील आपल्याला. 3 धावा. 3 धावा. थँक्यू. परत आपण मुद्द्याकडे येऊ. कारण पाहिलं तर ही स्पर्धा नाही तर हा एक रंगतदार सोहळा झाला आपल्याला. दरवर्षीप्रमाणे आपल्या आयुष्यात असा सोहळा यावा असंच आपल्याला वाटतं. यशस्वीरित्या 13वा अजिंक्यतारा चॅम्पियन चषक आपण या वर्षी खेळतोय. आणि ही लीग स्पर्धा खेळताना मी संघांना सुद्धा विचारलं, खूप मजा येते लीग स्पर्धा खेळताना. आणि 4 ओव्हरचा गेम असल्यामुळे बरेचसे संघ छान कामगिरी करतायत, उत्तम कामगिरी करतायत. आणि आपल्या
आजचं नियोजन पाहून खरोखरच चांगलं वाटतंय, भरभरून येत आहे. नक्कीच लीग स्पर्धेमध्ये आणण्याचं काम आणि एक दैदिप्यमान नियोजन करण्याचं जो सुरुवात केली ना, ते खरंच हे श्रेय आपल्याला माजी अध्यक्ष भावेशजी लोंढे यांना द्यावं लागतील. कारण त्यांनी जी सुरुवात केली, एक अजिंक्यतारा एक वेगळं स्वरूपात बनवलं. विशेष म्हणजे 13वा अजिंक्यतारा चॅम्पियन चषक खेळतोय. 15 वर्ष अजिंक्यताराला झाली, 2 वर्ष कोरोनामध्ये गेली आणि तरीही कोणतीही माघार न घेता, कोणतेही आपला अजिंक्यतारा न ढासळता, न कमजोर होता, अतिशय संघर्षामध्ये आज ठामपणे अभिमानाने गर्वाने अजिंक्यताराची ही कमिटी आपल्याला सातत्याने संघर्ष करत उभ्या राहताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सुंदर चेंडू रनआउटचा खतरा होऊ शकतो. पाहूया रनआउट कोण होत आहे. एक धावा घ्यायची होती का, पहिल्या चेंडू मोठा झटका, काहीसा फंबल झालं, कॉल होता कुणाचा, बॅट्समनला परतावं लागेल माघारी. रनआउटच्या रूपाने बॅक टू प्रविलियन. लगेच आपण मनोहरजी टेमकर सरांकडे जाऊ की या स्पर्धेत एकंदरीत आपल्याला थोडंसं मनोगत व्यक्त करायचं आहे. मनोहरजी प्लीज. तत्पूर्वी मी सांगेन मनोहर सुदेशजी, आपण बोललात की हा एक आपला अजिंक्यतारा म्हणजे एक 16 ठरलेला आहे. तर जसं म्हटलं ग्रामीण टेनिस क्रिकेट म्हणजे टेनिस क्रिकेटची पंढरी म्हटलं जातं. त्यामध्ये रत्नागिरी जिल्हा आला आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तापलोई तालुक्यातील महत्वाची स्पर्धा मानली जाते. आणि जसं कोकणकर म्हटलं की एक शिमगा म्हणजे आपला महोत्सव, आपला उत्सव मानला जातो, सोहळा मानला जातो, गणपती सोहळा मानला जातो, तसा अजिंक्यतारा एक हा आपला उत्सव मानला जातो आणि त्या उत्सवामध्ये आपण सर्वजण सहभाग घ्यावेत. जाऊया आपण ऐकूया आता मनोहरजी टेमकर सरांना. धन्यवाद. या ठिकाणी प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी मानवंदना देऊन खऱ्या अर्थानं 13वा अजिंक्यतारा चॅम्पियन चषक 2026 या स्पर्धेचं या ठिकाणी आपण समारोप पाहत आहोत. आणि खऱ्या अर्थानं कालच्या सत्रामध्ये अगदी दिवसभरामध्ये आपण ज्यांचा आवाज ऐकलेला आहे असे माझे मार्गदर्शक आणि मित्र सन्माननीय मन्नेजी लोंढे सर, तसेच सुदेशजी आणि राहुलजी मांजरेकर असे लाभलेले आपल्याला उत्तम समालोचक. आणि खऱ्या अर्थानं थोडा वेळ का होईना पण शेवटच्या सामन्यापर्यंत आपल्याला जायचंय हा मनामध्ये निश्चय होता आणि तो खरोखरच या ठिकाणी यायचा योग प्राप्त झाला. आणि आजचा हा 13वा अजिंक्यतारा चॅम्पियन चषक आपण पाहतोय. दुसरा सेमीफायनल सामना ज्या 2 संघांमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय, एका बाजूला आहे नवयुग क्रिकेट संघ पांगार, तर दुसऱ्या बाजूला आहे धाराई जाकमाता दवामे. यांच्यामध्ये होत असलेली ही रंगत आपण पाहतोय. फायनल मध्ये जाण्यासाठी होत असलेली अतितटीची ही लढत आपण आजच्या या सेमीफायनल सामन्यामध्ये पाहतोय. टाळ्यांचा कडकडाट होतोय कारण या ठिकाणी फायनल मध्ये आपल्याला जायचंय. यासाठीच हा मोठा संघर्ष या ठिकाणी करायला लागतोय या दोन्ही संघांना. आणि त्यामध्येच होत असलेली कालच्या सत्रामध्ये म्हणजे 2 दिवस ही महत्वपूर्ण आज दिलेली आहेत या संघांनी. आणि काल पूर्ण दिवसभर मेहनत घेऊन आजचा हा दिवस पूर्ण शेवटच्या अंतिम टप्प्यापर्यंत जाण्यासाठी ही महत्वाची लढत आपण पाहतोय या 13व्या अजिंक्यतारा चॅम्पियन चषक 2026 या सेमीफायनल सामन्यामध्ये. पाहूया कोणता संघ फायनल मध्ये जाईल. यासाठी होत असलेली ही महत्वाची लढत आपण पाहतोय. सुंदर गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते नवयुग क्रिकेट संघाकडून आणि त्याच पद्धतीने संघर्ष देखील करतोय धाराई. 7 चेंडू मनोहरजी आणि 10 धावेची गरज. 7 चेंडू 10 धावांची गरज. समीकरण अटीतटीचा रोमहर्षक हाय व्होल्टेज सामना, आपला पैसा वसूल मॅच आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, तुम्हाला जर यश मिळवायचं असेल तर सर्वप्रथम तुम्हाला आत्मविश्वास मिळवावा लागेल. आणि आत्मविश्वास जर मिळवायचा असेल ना तर तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांचं आयुष्य आठवा, संघर्ष आठवावा लागेल. हो, सुंदर खेळायचा प्रयत्न आहे. 10 नाचा मामला, खराब क्षेत्ररक्षण, पण आनाचा मामला इथे पण थांबवलं श्रीकांतने. चेतनला अतिघाई संकटात नेऊ शकते. मित्रांनो, क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कोणालाही कमजोर समजायचं नाही आहे. कारण म्हणतात ना, तुम्ही लाखो रुपयांचे घातलेले दागिने हे पाहण्यासाठी 100 रुपयाचा आरसा लागतो. त्यामुळे क्रिकेटमध्ये किंवा युद्धामध्ये आयुष्यामध्ये कोणालाही कमजोर समजायचं नाही. चला, षटक क्रमांक 3चा देखील इथे खेळ संपतोय. धाव फलकावरती धावा जोडल्या जात आहेत, त्या एकूण 40 धावा जोडल्या जात आहेत. आणि आता समीकरण म्हणतोय 6 चेंडू 9 धावेची गरज. नक्कीच पाहायला गेलं तर अट्टातटीची लढत असेल. कारण या सामन्यावरती, या चमचमत्या ट्रॉफीवरती सुवर्णाक्षर नाव कुठला संघ कोरेल. दाराई जाकमाता जर पाहिलं तर ग्रामीणच्या वेळेला आपण खेळलं होतं त्यावेळी दाराई जाकमाता क्रिकेट संघ चांगली कामगिरी केली होती. 2 वेळा प्रबळ दावेदार या ट्रॉफीचा राजा राहिलाय. परंतु मुंबईमध्ये तेवढीशी सुंदरशी कामगिरी करता आली नव्हती. 3 वेळा राहिलाय, 3 वेळा दाराई जाकमाता क्रिकेट संघ राहिलाय विजेता, परंतु मुंबईमध्ये सुंदरशी कामगिरी करता आली नव्हती. आज मात्र 6 चेंडू हे निर्णायक असतील. पाहूया कोणता संघ फायनल मध्ये असेल. नवयुग क्रिकेट संघ वर्सेस दाराई जाकमाता क्रिकेट संघ दमामे यांच्यामध्ये चालू असलेली ही
चुरशीची लढत आपण पाहू. 6 निर्णायक चेंडू आणि 4 निर्णायक चेंडू वरती या सामन्याचं गणित आहे अटकलेलं. पाहूया लगेचच मॅच कडे. येणारे हे चेंडू सांगतील हा निर्णय कोण होईल हिरो, कोण होईल झिरो, कोण होईल खलनायक, कोण होईल नायक, याचीच ही लढाई आपण. 7 चेंडू 9 धावेची गरज. काय समीकरण असेल, थोडस वेळ घेतला जातोय. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती आहे सुचित. ओ कमी उंचीचा राहिला, स्लोवरचा चेंडू इथे पाहायचंय. पंचांचा आकाशाकडे बोट, येते मोठी विकेट. बॅक टू द पॅन होला गेल चेतन. वरती आपल्या नावावर केला, पण थोडस क्रिकेटमध्ये गेले 2 वर्ष दूर होता अक्षय, ज्याचा किरणचा छोटा भाऊ. किरण नंतर अक्षयने वर्चस्व गाजवलं होतं गोलंदाजीचा, पण कित्येक वर्ष आपण गेली 2 वर्ष दूर होता. पण पुन्हा एकदा मैदानामध्ये दाखल होतोय अक्षय फलंदाजीसाठी. आणि समीकरण आहे आता 5 चेंडू अजूनही 9 धावेची गरज. 5 चेंडू 9 धावेची गरज. अटीतटीचा रोमहर्षक सामना, अतिशय उत्कंठा वाढवणारा, श्वास रोखणारा सामना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती सुचित येतोय. हो स्लोवरचा चेंडू एष्टा उद्ध्वस्त. पुन्हा एकदा बॅक टू बॅक विकेटचा पतड. अक्षय गेला, हजेरी लावून माघारी परततोय डिझे. मैदानात उतरलाय. कारण पाहायला गेलं तर फायनलची लढत आहे. थोडस खांद्याची इजा आहे म्हणून तो बॅटिंगला कालपासून आला नव्हता. आम्ही विचारलं होतं विकासना की आपण बॅटिंगला काय येत नाहीयेत, तर थोडीशी खांद्याची इजा आहे, परंतु आता मात्र यावं लागेल. गणित सांगतंय 4 चेंडू आणि 9 धावांची गरज. अशा परिस्थितीत विकास फलंदाजी वरती. मी पण तेच म्हणत होतो, मी पण तेच पाहत होतो. कारण खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं, विकास कुठेतरी या ठिकाणी थांबला होता, सांगत होता, प्रोत्साहन देत होता आपल्या खेळाडूंना की थांबून खेळायचंय. कारण स्वतः ज्यावेळी दुखापत झाल्यानंतर आपल्या खेळाडूंचं मनोबल वाढवण्याचं महत्वाचं काम हे विकास हे कालपासून करत आहेत. परंतु आता मात्र त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी आली. खांदा जरी निकामा झाला तरी दुसऱ्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन ते मैदानामध्ये उतरलेत विकास. आता त्यांच्यावरतीच असेल हे करो या मरो, कारण आपल्याला फायनल मध्ये जायचंय. ज्या विकासाने अजिंक्यतारामध्ये आपलं नाव कोरलं होतं ना मनीषजी, काही ट्रॉफ्यांवरती मागील स्पर्धेमध्ये, तो विकास पुन्हा मैदानामध्ये दाखल होतोय. नक्कीच आम्ही पराभवाला घाबरत नाही, कारण आमचा जन्म या संघर्षाच्या स्वराज्याच्या लाल मातीत झालेला आहे. हा इतिहास देखील साक्षीदार आहे. आणि तीच ऊर्जा घेऊन, प्रेरणा घेऊन आज विकास मैदानामध्ये दाखल होताना स्क्वेअर मारा आपल्याला पाहायला मिळाला. स्क्वेअर माराने थोडस दोन्ही बाजूला झुकलेली मॅच आता थोडस आत्मविश्वास, थोडासा आशेचं किरण निर्माण झालेलं आहे दोन्ही संघाला. आणि नक्कीच या सामन्यावरती कोण पकड मिळवेल हे येणारे चेंडू आपल्याला सांगतील. चेंडू असतील 4, धावा बनवायच्या आहेत. 8 बॅटने, बॅटचा रडार आला मित्रांनो. बादशाह यालाच म्हणतात बघा, बादशाह यालाच म्हणतात मित्रांनो. मी सांगितलं होतं आधीच, कारण तुरुपचा एक्का तेव्हाच बाहेर काढायचा असतो जेव्हा आपल्याला त्याची गरज असते. टाकून दिला बॅट खाली, चेंडूचा समाचार घेतला, सरळ पाठवून दिला सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी येतोय खणखणीत षटकार डीजे. सामन्याकडे वळू आपण परत एकदा. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. बॅट खाली चेंडूचा पुरेपूर फायदा घेतला. 3 चेंडू आणि 2 धावांची गरज. हलक्या हाताने ड्राईव्ह केला. पाहूया, हलक्या हाताने स्ट्राईक रोटेट केली, श्रीकांतला वरती आणलाय. विनिंग शॉट देईल का श्रीकांतला? आता मात्र पुन्हा एकदा समीकरण बदललं.
मित्रांनो म्हणतात ना, तुरुपचा एक्का तेव्हाच बाहेर काढायचा असतो की त्याला त्याची गरज असते. बरेचशा विकेटचं पतन झालं होतं, स्वतः आला बॅटिंगसाठी खांद्याची दुखापत असताना सुद्धा, आणि दाखवून दिलं की मला विशेष प्लेअर का मानला जातो दमामे संघाकडून खेळताना. बॅट खाली चेंडूचा पुरेपूर फायदा उचलला, चला षटकारांसाठी पाठवून दिलं आणि ट्रॉफी जिंकण्याचं मला वाटतंय नवयुग क्रिकेट संघाचं स्वप्नच राहील का. कारण पाहिलं तर दमामे संघाने 3 वेळा हा चॅम्पियन झालेला आहे संघ आहे. त्यामुळे फायनल मध्ये कुठला संघ जाईल पाहूया, हे निर्णायक पुढील चेंडू सांगतील. या ठिकाणी आपण पाहतोय एक धावीची गरज असताना देखील या ठिकाणी सामना आपल्याकडे खेचून आणला आणि थेट फायनल मध्ये प्रवेश केलाय. धाराई जागमाता संघासाठी खूप खूप आपण टाळ्यांचा कडकडाट देऊया, कारण ज्यांच्या नावाचा इकडे बोलबाला होता, मी देखील पाहत होतो आपण समालोचन कक्षातून की विकास का मागे थांबलाय, विकासला का मागे ठेवलंय. परंतु नक्की दुखापत जरी असते ना मित्रांनो, तरी हा वाघासारखा मैदानामध्ये लढून माघारी परतलाय. ते विकास जाधव यांच्यासाठी टाळ्यांचा कडकडाट हा झालाच पाहिजे. मी नक्कीच सांगेन, कारण शेर जरी म्हातारा झाला असला तरी तो शिकार करायचं सोडत नाही. खरोखरच पाठवून दिलं सुंदर चेंडू आणि या चेंडूला दिशा दाखवली, पाठवून दिलं सरळ सीमारेषा बाहेर. 7 धावा आल्या. लगेच आपण वळू सत्कारांकडे. याच्यानंतर अध्यक्ष सन्मान्य मंगेशजी सांगतात की याच्यानंतर 3 षटकांचा सामना होईल. लगेचच एक षटक आपण परत कमी केलंय, 2 षटकांचा सामना होईल आणि त्या सामन्याला पॉवर प्ले नसणार आहे. 2 षटकांचा सामना असेल. 3ऱ्या आणि 4थ्या ट्रॉफीसाठी ते जिंकणाऱ्या 3ऱ्या 4थ्या ट्रॉफीसाठी पारितोषिक आहे, रोख पारितोषिक 4000 रुपये आणि सुंदरशी ट्रॉफी. त्याचप्रमाणे 4थं पारितोषिक आहे, रोख रुपये 3000 आणि सुंदर अशी ट्रॉफी. तर लगेचच 5 मिनिटाची रेस्ट असेल. दोन्ही संघांना विनंती करेन, नवयुग क्रिकेट संघ आणि जागृतीवाडी क्रिकेट संघ, जागृती उन्नवरे आणि नवयुग क्रिकेट संघ, दोन्ही संघाचे कर्णधार पहिले नाणेफेकीसाठी या. नाणेफेक करून घ्या, नंतर 5 मिनिट आपल्याला वेळ देण्यात येईल. फक्त 5 मिनिट असेल. सामना 2 षटकांचा असेल 3ऱ्या 4थ्या ट्रॉफीसाठी.